नमस्ते मित्रांनो, कसे आहात तुम्ही? घरी घरी बसून कंटाळा असाल, बरोबर ना? घरी अभ्यास करत असाल, घरातून बाहेर जायचं नाही, कंटाळा आला असेल, तर आज आपण घरात बसून कसा अभ्यास करायचा याविषयी थोडीशी माहिती घेऊया. मेमरी डेव्हलपमेंट ह्याच्या आधी मी तुम्हाला बोललो असेल. आता तुम्हाला एक इथे चित्र दिसते, तुमच्या लक्षात आलं असेल की ह्याच्यात काय दिसते बघा. तुमची मेमरी कशी असेल, तुमच्या डोक्यात आता काय चाललं असेल त्यानुसार या चित्रामध्ये बदल होतो. बघा, लक्षात येते, एक परी आहे आणि एक पंख लावलेला डोक्याला, हे एक चित्र दिसते. आणि दुसऱ्या अँगलने जर बघितलात तुम्ही तर त्याच्यात एक म्हातारी दिसते, कंबरून घेतलेली. दुसरं एक चित्र आहे बघा, की मध्ये जे सेंटरला आहे त्याच्या भोवती डोळे फिरवा, तुमच्या लक्षात येईल. आणि ते एक गोल फिरतोय, त्याच्या पाठीमागं फिरा, बघा सापडतोय का? नाही सापडत ना. हे मेमरीचा खेळ आहे. तर मेमरीमध्ये काय प्रकार असतात हे जे ह्या डायग्राममध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की हे सगळे जे इमोशन्स आहेत, ह्या इमोशनमध्ये ह्या आपण हसतोय, इथं सिगारेट ओढायला लागला आहे, इथं थिंकिंग करायला लागलं आहे, इथं धावायला लागला आहे तुम्ही, ओके, इथं स्वाद घ्यायचा आहे, इथं डोळ्याचे ऑपरेशन, इथं बॅलन्सिंग आहे. ओके, सर्वांना माहीत आहे आपल्याला की लहान मेंदू हा बॅलन्सिंगचं काम करतो. तर मेंदूमध्ये ह्या वेगळ्या वेगळ्या रिॲक्शनला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळतो आणि त्यानुसार हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर मेंदूचं आहे, कसं वर्क होतं आणि त्यातल्या त्यात ह्याचा वापर आपल्याला आपल्या अभ्यासाशी कसा करावा हे आपल्याला बघायचं आहे. ठीक, तर इथे वाक्य काय दिले बघा, द ट्रू आर्ट ऑफ मेमरी इज आर्ट ऑफ अटेन्शन. तुम्ही किती अटेन्शन देऊन मेमरीला ताण देते, तुम्ही जेवढा त्याचा वापर कराल तेवढा त्याचा उपयोग होईल. आणि मग त्यासाठी काय करावं लागेल? गेट ऑर्गनाइज्ड. तुम्ही तुमच्या मेमरीचं ऑर्गनायझेशन चांगलं कराल. गेट ॲक्टिव्ह. तुमची एक्झरसाईज चांगला असला पाहिजे, ॲक्टिवनेस असायला पाहिजे आणि एपेस युअर सेल्फ. ओके, आता गेट ऑर्गनाइज म्हणजे आपल्याला काय नेमकं करावं लागेल? गेट मोटिवेटेड. ओके, तुमच्यामध्ये ते मोटिवेशन यायला पाहिजे. रिड्यूस इंटरफरन्स म्हणजे तुम्ही तुमच्यावरती दुसऱ्याचा जास्त इन्फ्लुअन्स घ्यायचं नाही. बी सिलेक्टिव्ह. एखादा पॉईंट घेतला तर त्याच्यावरतीच काम करायला पाहिजे. ओके, बी सिलेक्टिव्ह. आणि गॉन रिमेंबरिंग. सारखं सारखं तुम्ही जर आठवत राहिला तर काही गोष्टी चांगल्या होतात. ओके, नंतर काय बघा, लुक फॉर द रिलेशनशिप अमॉंग द आयडियाज. व एखादा पॉईंट असेल तर तो कसा लक्षात ठेवायचा? हाऊ डज इट रिलेट टू द की आयडियाज? हाऊ डज इट रिलेट टू द ए कोर्स गोल? आपला जो कोर्स असेल त्याच्याशी काय रिलेट करतो? हाऊ डज इट रिलेट टू द माय पर्सनल गोल? हा जो कोर्स असेल तर माझ्या इंटरेस्टचा काय असेल, असं आपल्याला त्याच्यात विचार करावा लागेल. ओके, तर बी ॲक्टिव्ह, मूव्ह अराउंड युअर द एन्व्हायरमेंट. कंटाळाला फिरून या, कामात बदल म्हणजे विश्रांती, असं म्हणलं होतं. यूज ग्राफिक्स. ड्रॉ करायला लागेल, व्हिज्युलायझेशन करायला लागेल, फ्लॅश कार्डचा वापर करायला लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 4 नंबरचा पॉईंट जो दिला आहे, रीड, राईट अँड रिव्ह्यू. आणि ह्या प्रोसेसमुळं तुमच्या परीक्षेचा चांगला अभ्यास होईल. आता ऑर्गनाईज करायचं म्हणजे कसं बघा, वेन डायग्राममध्ये ABC असं रिलेशन तुम्हाला मांडता येतं. डबल सेल मॉडेलचं एक रिलेशन दिलं आहे. इथं ABC हे 3 टॉपिक हे एकमेकाशी कसे रिलेट आहेत ह्याच्यातनं आपल्याला ते लक्षात ठेवता येतं. दुसरं टॅब्युलर फॉर्म आहे आणि तिसरं आहे तो वर्गीकरण केलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि मग प्रत्येकाची मेमरी ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं रिस्पॉन्स देत असते. काहींना टॅब्युलेशन लगेच कळतं, काहींना व्हॅन डायग्राम लगेच कळते, काहींना कोरिलेशन लगेच कळतं, काहींना क्लासिफिकेशन लगेच लक्षात राहतं. त्यामुळं तुम्हाला कोणत्या पद्धतीनं सूट होते हे पण आपल्याला बघावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इथे एक विचार करायचा आहे तो म्हणजे हे एक्झरसाइज मस्ट बी स्टिम्युलेट द सेन्सेस. ओके, रिलीज द स्ट्रेस.
हे फायदे आहेत त्याचे. इम्प्रूव्ह द स्लीप आणि इन्हान्स द डायजेशन. जर स्टमकमध्ये जर सगळं व्यवस्थित असेल, पोट व्यवस्थित असेल, खाल्लेलं पचलं जर व्यवस्थित असेल, तर बॉडी तुमची सगळी चांगली काम करेल. ओके. अँड मेंटेन द स्ट्रेंथ ही सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू आहे. आत्ता तुम्हाला हे एक चांगली संधी आहे. सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास एक्झरसाईज करा. मी तर मुलांना असं म्हणेन की एक टार्गेट ठेवा. पुढच्या 15 दिवसामध्ये मी 100 बैठका काढेन आणि 50 जोर काढेन. मुलींनी करायची ते गरज नाही. मुलींच्यासाठी सूर्यनमस्कार घाला. ओके. मुलींच्यासाठी एक 25 सूर्यनमस्कार मी रोज घालेन आणि पुढच्या 15 दिवसातलं आपलं टार्गेट असेल. यामुळे काय होईल तर ह्या पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासासाठी बेनिफिट होतील. ओके. म्हणजे अभ्यास पण होईल आणि तुमची बॉडी पण चांगली होईल. आता त्यासाठी ह्या मशीनमध्येच वापरायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही घरातल्या घरात वरती गच्चीवरती जाऊन 20 मिनिट अर्धा तास फिरा. म्हणजे चालणं महत्त्वाचं आहे. ओके. आणि मेमरीच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं बघा, एक वाक्य वरती लिहिले, यूज इट ऑर लूज इट. तुम्ही त्याचा जेवढा वापर कराल तेवढा त्याचा तुम्हाला वापर करता येईल, अदरवाईज यू लूज इट. आणि हे तुमच्या लक्षात आले. वर्षभर मागे मी तुमच्या परीक्षेच्या टेस्ट पण घेतल्या होत्या. एक परीक्षा टेस्ट तुम्ही न अभ्यास करता द्या, काय होतं बघा, नाही लिहिलेत. म्हणजे आदल्या दिवशी जर आपण नाही वाचलं तर आपल्याला परीक्षा द्यायला येत नाही. म्हणजे जर त्याचा यूज नाही केला तर लॉस होतो. त्यामुळं मेमरी तुम्हाला जर पाहिजे तेवढी जर वापरायची असेल तर रिव्ह्यू करा. ओके. आता अभ्यास करताना काही गोष्टी अशा आहेत की त्या ह्या सिच्युएशनमध्ये होत नाहीत. आता हे मी तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6 एक इमोशनचे प्रकार आहेत इथे तुमच्या लक्षात आलं का. हे पाठीमागं मी ब्रेनचे डायग्राममध्ये पण सांगितलं की हे सगळे मेमरीच्या वेगळ्या वेगळ्या कोपऱ्यात होतात. आणि मग ह्या सिच्युएशनमध्ये मी म्हणणाराचा अभ्यास होत नाही. ओके. आता ह्या पहिल्या ह्याच्यात बघा, ही मुलगी अशी रागावली, अशी स्ट्रेसमध्ये आले, काय होईल अभ्यास. हा 2 नंबरचा मुलगा आहे, हा अति आनंदी झाला आहे, अति आनंदामध्ये होत नाही. ही थोडीशी अशी स्माइलिश डोक्यात टाकून बसले. हे इतका रागवला आहे की ह्याला आता काय करावं लक्षात येणार की धरून खाऊ का काय पुढच्याला. ह्या सिच्युएशनमध्ये पण अभ्यास होत नाही. ही लहान मुलगी बघा रडायला लागली, रडत असताना होत नाही. ओके. आणि समोरच्याला मिश्किलपणे आपण काहीतरी चेष्टामस्करी करायला लागले, ह्या सिच्युएशनमध्ये पण ह्या सर्व इमोशन्स गोष्टीमध्ये आपला अभ्यास होत नाही. ओके. तर लक्षात घ्या. सायमल्टेनियसली ड्रग्ज असेल, तंबाखू असेल, गुटखा असेल, चुपारी असेल, ह्या गोष्टी पासून दूर राहायचं आहे आपल्याला. आणि हे अल्कोहोल ड्रग याच्यामुळं काय होतं की डोपामाइन लेवल वाढते आणि ती मेंदूला खूप घातक असते. आपण वाचलं तरी ते आपल्या लक्षात राहत नाही. एक सगळ्यात महत्त्वाचं कॉन्सन्ट्रेशन इन लर्निंग प्रोसेस हे खूप महत्त्वाचं एक गोष्ट आहे. हा जो सर्कल दिला आहे ना, ही तुमची एक 100% मेमरी आहे असं कन्सिडर करू. ओके. तर त्याचे सर्वसाधारण बघा, तुमच्या आत्ताच्या एजला 22-23 20 पासूनच्या पुढच्या मुलांसाठी ही डायग्राम तयार केलेली आहे. हे खालची जी 20% मेमरी आहे ना, ही डेली यूजसाठी आहे. मी सकाळी उठलो, मला हे दिसते, मला स्क्रीन दिसते, माझा चेहरा मला तुम्हाला आता दिसतोय. ही डेली यूजसाठी ही मेमरी वापरली जाते. यूज अँड थ्रो थोडक्यात जसं रिपीलसारखं आहे. रिपीलमध्ये जोपर्यंत शाई आहे तोपर्यंत वापरायचे आणि पुन्हा साठ टाकून द्यायचे. डेली यूज. ओके. ही जर नसेल ना तर माणूस वेडा असले, म्हणजे ज्याला साखर म्हणजे काय माहीत नाही, दूध म्हणजे काय माहीत नाही. हे म्हणजे डेली यूज 20% मेमरी आपल्याला डेली यूजसाठी वापरायला लागते. दुसरी मधली जी आहे ना, ही फ्लेक्झिबल मेमरी आहे. तेवढ्या कारणासाठी वापरायची शॉर्ट टर्म मेमरी आहे. आणि सगळ्यात वरचे कॉन्सन्ट्रेशन लेवल दिले बघा, ती 20%, दॅट इज द परमनंट मेमरी. इकडच्या बाजूला हा वरचा जो बार दिला ॲक्सिस आहे, हा कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे. जसं जसं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढत वरती जाईल तसं तसं तुमची परमनंट मेमरी आहे. आता लक्षात घ्या की हे स्ट्रक्चर जर तुमच्या परीक्षेला लावलं तर तुम्ही कुठं अभ्यास करताय. फॉर एक्झाम्पल, गेल्या वर्षाचा तुम्हाला मी एखादा पेपर आता काढून दिला तर किती जणांना तो सोडवायला येईल. ओके. म्हणजे खूप काही गोष्टी आपल्याला विसरलेल्या असतील. याचा अर्थ असा की आपण परीक्षेपुरता अभ्यास करतो सर्वसाधारण इथं कुठेतर या ठिकाणी कुठेतर आपण हा अभ्यास करतो आणि परीक्षा झाली की नंतर सोडून देतो.
पण लक्षात घ्या की काही गोष्टी आपल्याकडे परमनंट आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, बेचे पाढे तुम्हाला सगळ्यांना येतात. हां, अर्थात 19चा पाढा, 23चा पाढा, 27चा पाढा येत नाही, माहिती आहे मला. पण आता तुमच्या आईचा चेहरा तुम्हाला आठवतो. तुमच्या 4 वर्षापूर्वी तुमची आई कशी होती आठवतो. आता तुमच्या घराचा दरवाजा तुम्हाला दिसतो. परमनंट मेमरी. ओके. आणि सगळ्यात खालची आहे ती 20% आहे ती डेली यूज, ती कोणाला वापरायला येत नाही. राहिला प्रश्न कसा आहे की आपण जो अभ्यास करतो याची आपल्याला लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन वाढवायची आहे. ती टुवर्ड्स द इथं कुठं तर गेली पाहिजे. आता तुम्ही खालच्या लेवलला इथं अभ्यास करता, इथे कुठं तर अभ्यास करता. ओके. आणि ही लेवल आपल्याला वाढवून इथं आणायची. मग ती कशी आणायची? मग त्यासाठी आपल्याला आत्ता जो तुमचा घरातला टाईम आहे त्या टाईमचं आपल्याला मॅनेजमेंट करावं. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की फॉर एक्झाम्पल तुम्ही खूप मोठा प्रश्न अभ्यासाला घेतलेला आहे. ओके. 2 ताव त्याचं डेरिव्हेशन तयार होतं. त्याला एक अर्धा तास लागतो लिहायला. तर किमान तुम्हाला 1 तासभर कोण उठवणार नाही अशा प्लेसमध्ये तुम्हाला ते अभ्यासाला बसावं लागेल. असा टाईम शोधावा लागेल. तो कसा शोधायचा? तर सकाळी लवकर उठून तुम्ही करू शकता, संध्याकाळी उशिरा करू शकता. बरं. तर ह्या डायग्रामनुसार जर तुम्ही अभ्यास केला तर मी म्हणेन की ह्या सुट्टीमध्ये तुमचा खूप चांगला अभ्यास होईल आणि तुम्हाला चांगलं स्कोअर करता येईल. ह्या इमोशन्समध्ये अभ्यास होत नाही, मागं आपण बघितलेलंच आहे. ओके. आता सराउंडिंग लर्निंग तुमचं कसं असायला पाहिजे? ओके. इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, टी व्ही, मोबाईल, रेडिओ याच्याबरोबर अभ्यास होत नाही. स्टडी विथ फ्रेंड्स, ब्रदर्स, सिस्टर्स यांच्याबरोबर होत नाही. का होत नाही सांगतो. समजा सकाळी उठल्या तुमचं आणि तुमच्या ताईचं भांडण झालं आणि नंतर तुम्ही जर अभ्यासाला बसला तर तुमच्या डोक्यात एक वेगळा राग आलेला असतो आणि मग त्या 6 इमोशन्स कुठल्या नाही कुठल्या त्या कारणामुळे तुम्हाला ते अभ्यास करू द्या. ओके. म्हणजे टेन्शनमध्ये अभ्यास होत नाही. आणि मग हेल्दी सराउंडिंग ऑफ ए क्लासरूम असायला पाहिजे. आता तुम्ही घरी आहेत तर घरातलं वातावरण चांगलं असायला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही घरून कॉलेजमध्ये याल त्यावेळेला तुमच्या क्लासरूममधलं एन्व्हायरमेंट हेल्दी असायला पाहिजे. तुम्ही जिथे राहता, रूममध्ये राहत असाल, घरी राहत असाल, हॉस्टेलमध्ये राहत असाल, ओके, तिथलं वातावरण तुमचं चांगलं असायला पाहिजे. आणि मग त्यासाठी अवॉइड द क्लास विथ फ्रेंड्स, रूममेट्स अँड टीचर्स ऑल्सो. त्यावेळेला शिक्षकांनी शिकवलेलं लगेच तुम्हाला पचत नाही. म्हणून काय सर तुमचं काय कळत नाही म्हणून लगेच आपण म्हणतो का? नाही. ओके. तर त्या पद्धतीनं तुम्हाला ह्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतील, मेंटेन करावं लागतील. दुसरं काय बघा की टाईम टेबल आपल्याला करावं लागेल आणि प्रिपेअर द टाईम टेबल ॲज पर द सब्जेक्ट. तुमचे जे काही विषय आहेत, जे काही पेपर्स आहेत, ह्या प्रत्येक पेपरचं असं एक टाईम टेबल करा. आणि मी असं म्हणेन की त्यातल्या त्यात तुम्ही स्वतः आज संध्याकाळी चूज करा की कोणता पेपर अवघड वाटतो त्याला जास्त वेळ द्यायचा. ओके. आणि ते टाईम टेबल करत असताना आज घेतलेला विषय हा 4थ्या दिवशी परत यायला पाहिजे. ओके. रिपीट द व्होलाटाईल सब्जेक्ट. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या रिॲक्शन आपल्याला लक्षात राहत नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसारखा विषय असा आहे की तो जर मागच्या आठवड्यात नाही बघितला तर कायमचं गेला. म्हणजे मला ह्यातला म्हणायच नाही, पण आपल्याकडे थर्मोडायनॅमिक्स तसंच आहे. काही ना इक्वेशन येतात, काही ना येत नाही. म्हणजे जो सब्जेक्ट तुम्हाला असं व्होलाटाईल सब्जेक्ट त्याला म्हणतात, तर त्याच्या 2 डेजच्या गॅपने यूज करायचं. आणि हे टाईम टेबल अगदी यूज ॲट ए टू लेट और अर्ली इन द मॉर्निंग. म्हणजेच मी मगाशी मांडलं होतं तुम्हाला की तुम्ही अभ्यासाला बसल्यानंतर तुम्हाला कुणी डिस्टर्ब करायला नाही पाहिजे. 5 टिप्स आपल्याला बघायचे. तर गेट युअर रेस्ट. जवळजवळ 6 तास तुमची एक चांगली झोप व्हायला पाहिजे. ओके. आणि हे टाईम तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्लॅन करायचं, तुमच्या घराच्या पद्धतीनं तुम्हाला मॅनेज करायचं. ओके. मेक द प्लॅन. कागदावरती उतरवा आहे. इट लाईटली अँड हेल्दी. एक्झरसाईज. आता मगाशी पाठीमागं आपण बघितलं एक्झरसाईज आपल्याला कशा पद्धतीनं करावं लागेल. आता लर्निंग ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला काय बघायला करायला लागेल. टी व्हीच्या बरोबर अभ्यास नाही करायचा, रेडिओ ऐकत ऐकत अभ्यास नाही करायचा. आणि त्यामुळे सक्सेसफुल स्टोरी होत नाही. आपल्याला ह्या संधीचा घरात राहण्याच्या ह्या करोनामुळं आपल्याला घरात राहावं लागले. ह्याचा आपल्याला पॉझिटिव्ह राहून त्याचा फायदा घ्यायचा आहे.
कसा घ्यायचा, तर ह्या गोष्टी जर तुम्ही अंमलात आणल्यात तर 100% मला खात्री आहे की तुमचा अभ्यास खूप चांगला होईल. थिंक अबाउट द इन्फॉर्मेशन अँड रीडिंग अँड लिसन. डू समथिंग विथ विथ युअर लर्निंग. त्याचा तुम्ही आता लर्न केलं त्याच्यावरती जरा विचार काय नेमकं. आता हे काय आहे की परीक्षा म्हणजे काय असतं, तर प्रश्न येणार आहे त्याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आज द क्वेश्चन, तुम्ही त्या क्वेश्चन तयार करा, तुमचं तुम्ही उत्तर लिहा. इथं आज मी पायरीवर बसून लिहिलेलं आहे, उद्या जाऊन कागदावर लिहायचं. इतकं इझिली तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. त्यामुळे क्वेश्चन तयार करा, क्वेश्चनच्या नोट्स तयार करा, त्या समराईज करा, रिराईट करा. तुम्ही इतर फावल्या वेळात घरात मम्मीला वाचून दाखवा, भावाला वाचून दाखवा, मित्रांना वाचून दाखवा. ठीक, तर या पद्धतीने समजा तुम्ही जर अभ्यास केलात तर निश्चितपणे तुम्हाला यश येईल असं मला वाटतं. त्यामुळं थँक्यू फॉर लिसनिंग दिस व्हिडिओ. अँड घरात बसून चांगला अभ्यास करा. करोनावरती आपल्याला यश मिळवायचं आहे. सायमल्टेनियसली परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळवायचं आहे. मी तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू.